दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर बऱ्याच वेळेस एखादी आपल्यावर कामाची जबाबदारी आली आणि ती आपण खूप मेहनतीने ती पूर्ण करतो किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरी आपला बॉस काय म्हणेल, की आपले दुसरे जे लोक आहेत ते काय म्हणतील किंवा त्याच्यामध्ये काही चुका निघतील का, ही सतत भीती आपल्या मनामध्ये असते. आणि बऱ्याच वेळेस आपण जे चांगले करतो ते न बघता आपण जे वाईट आहे त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष जातं. त्या चुका आम्ही जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतो. पावसाळ्यामध्ये बघा निसर्ग किती सुंदर आहे, सर्व ठिकाणी किती वातावरण छान आहे, सर्व हिरवगार आहे. पण बहुतेक वेळा आपलं लक्ष कुठे दरड कोसळली, कुठे पूर आला, कुठे ॲक्सिडेंट झाला, ह्या बातम्यांमध्ये आपल्याला जास्त रस असतो. आणि आपण कुठे समारंभाला एखाद्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी जेवण्यासाठी 100 पदार्थ असतील, परंतु एक पदार्थ जर आपल्याला आवडला नाही कारण तो आणि किंवा तो बरोबर नसला, तर आपण ते 99 चांगल्या पदार्थाला सोडून आपण त्या एका पदार्थाची चुका काढत असतो किंवा त्याबद्दल आपण बोलत राहतो. आणि हे पाहत नाही की बाकीचे पदार्थ चांगले होते. आपल्या जीवनामध्ये सुद्धा हेच आहे. देवाने जे आम्हाला चांगलं दिलेलं आहे, देवाने आम्हाला जे अनेक आशीर्वाद दिलेले आहेत, त्या सोडून आमच्याकडे जे नाही त्याबद्दल आम्ही विचार करतो, त्याबद्दल आम्ही देवाकडे तक्रार करतो, त्याबद्दल आम्ही आमचं विचार जे आहे हे एक नकारात्मक दृष्टीकडे आम्ही वळवतो. आणि बऱ्याच वेळेस आमची हीच तक्रार असते की हे माझ्याजवळ नाही आहे. पण जे आहे त्याबद्दल आम्ही कधी विचार केला आहे का? आमची जी विचार करण्याची जी आहे हे चांगलं सोडून आम्ही नकारात्मक विचार जास्त करतो. चांगल्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या आम्हाला त्या बघायच्या आहेत. देवाने जे आमच्यासाठी दिलेलं आहे ते, आणि देवाकडे लक्ष लावा. त्याने किती चांगल्या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत आणि तो करीत राहणार आहे. जेव्हा तुम्हाला हे समजेल त्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद द्याल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 103 आणि दुसरं वचन साम 103 and verse 2. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.